आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करणार आहोत क्रिकेटच्या जगातल्या अशा चमकत्या ताऱ्याला जो जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा मोठमोठ्या बॉलर्सची त्रेधा तिरपीट उडते। क्रिकेटमधला असा खेळाडू ज्याने क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये या देशाचं नाव उंचावलं। जेव्हा भारत T20 मध्ये चॅम्पियन झाला आणि जेव्हा भारत वन डे वर्ल्ड चॅम्पियन झाला, त्या दोन्ही वेळी या खेळाडूचं मोठं योगदान होतं। प्लीज वेलकम गौतम गंभीर। आणि आजच्या या खटल्यासाठी आपण जज म्हणून आमंत्रित केलं आहे माजी क्रिकेटपटू अमित भंडारी यांना। अमित भंडारी, तर खटला सुरू होतोय आपकी अदालत मध्ये। पहिला आरोप क्रिकेट स्टार गौतम गंभीर यांच्यावर। आपकी अदालत मध्ये क्रिकेट स्टार गौतम गंभीर यांच्यावर आरोप आहे की हे खूप मोठे खोडकर आहेत। चेहऱ्यावरून तर तुम्ही खूपच साधे सरळ वाटता, पण मी ऐकलंय की खोड्या करण्यात तुम्ही सर्वात पुढे असता। सर बघा, लहानपणी मी खूप खोड्या केल्या आहेत। तर आणि प्रत्येक आय थिंक कोणत्याही यंगस्टरचं ऑब्व्हियसली इट्स लाईक माझ्या शाळेत सुद्धा मी खूप खोड्या केल्या आहेत। इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ माय स्कूल डेज। आणि आता मी मोठा झालो आहे, जितक्या खोड्या आधी करायचो तितक्या आता नाही करत आहे। लहानपणी मी ऐकलं होतं की तुम्ही कोणाच्या तरी पॅन्टमध्ये च्युइंगम लावला होता। हो सर, सगळ्या प्रकारचे उद्योग केले आहेत मी। लोकांवर च्युइंगम फेकले सुद्धा आहे, च्युइंगम लावली आहे। फक्त च्युइंगम नाही, फोम पण लावला आहे। खूप गोष्टी केल्या आहेत, पण ते सगळं माझं बालपण होतं। आणि शेजाऱ्यांच्या काचाही फोडत होतात। मी गाड्यांच्या काचाही फोडल्या आहेत, घरातल्या काचा फोडल्या आहेत। तर आय थिंक त्यात काही चुकीचं असं नाहीये। जर क्रिकेट खेळायचं असेल तर इट्स अ पार्ट अँड पार्सल, अशा गोष्टी घडत राहतात। तर देयर इज नथिंग रॉंग इन इट। युवराज सिंग जेव्हा आपकी अदालत मध्ये आले होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं की जर क्रिकेट टीम मध्ये सगळ्यात खोडकर माणूस कोणी असेल तर ते म्हणजे सचिन तेंडुलकर। हे बघा, सगळेच खोडकर असतात। मी असं नाही म्हणणार की एक दोन जणच अच्छा, आहेत। सगळे खोडकर आहेत। हे बघा, हरभजन सिंग ही खूप खोडकर आहे। प्रत्येक जण खोडकर असतो, प्रत्येकाची फक्त वेगळी पद्धत असते खोड्या करण्याची। ॲट द सेम लेवल एक प्रकारचं स्ट्रेस बस्टर आहे। जर तुम्ही खोड्या केल्या नाहीत तर इतकं स्ट्रेसफुल वातावरण असतं। कित्येक वेळा जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळत असता, अशा वेळी खोड्या करणं तुम्हाला रिलॅक्स करायला मदत करतं। अशी एखादी खोड जी तुम्ही केली आणि लोकांना सांगू इच्छिता? हे बघा, मला अजूनही आठवतं, अंडर 16 मध्ये दिल्लीसाठी माझं पहिलं वर्ष होतं। आमच्या टीमचा ओनर TSO होता। TSO आमचा स्पॉन्सर होता आणि मुंबईत क्वार्टर फायनल होती आमची। आणि आमच्या ओनरच्या तोंडावर च्युइंगम फेकला आणि मी पकडलोही गेलो होतो। आणि सगळ्यात वर्स्ट गोष्ट ही झाली होती की आमच्या ओनरच्या तोंडावरच मी च्युइंगम फेकला होता। पण मी तेव्हा अंडर 16, मी 14-15 वर्षांचा होतो। बहुतेक ती माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खोडी होती। आणि तुमचं सगळ्यात जास्त अग्रेशन कुठे दिसून येतं तर ते पाकिस्तान विरुद्ध। सर फक्त माझं नाही, मला वाटतं संपूर्ण भारताचं अग्रेशन दिसत असतं ते पाकिस्तान विरुद्धच दिसत असतं। आणि जर अग्रेशन येत असेल पाकिस्तान विरुद्ध, ते फक्त लँग्वेज सेम आहे। त्यामुळे अशा काही गोष्टी बोलल्या जातात ज्या कॅमेऱ्यासमोर मी सांगू शकत नाही, जे तुम्हाला एक्सप्रेस करता येत नाही। कित्येक वेळा असं होतं की अशा गोष्टी होतात की तुम्हाला त्या अग्रेसिव्ह बनवतात। कोणता असा बॉलर आहे ज्याची धुलाई करताना तुम्हाला सगळ्यात जास्त मजा आली? पाकिस्तान विरुद्ध जर तुम्ही रन बनवले तर खूपच जास्त आनंद मिळतो। असं नाही की पाकिस्तानमध्ये पण पाकिस्तान विरुद्ध, कारण की इतकं ऐकलं आहे की पाकिस्तानबद्दल आणि इंडिया पाकिस्तानच्या रायव्हलरीबद्दल, जेव्हा तुम्ही क्रिकेट स्टार्ट करतात तेव्हा तुम्ही विचार करता की पाकिस्तान विरुद्ध जिंकलो पाहिजे, रन बनवले पाहिजे। तर मे बी ते एक कारण आहे, ज्यावेळेस मी पाकिस्तान विरुद्ध खेळतो तेव्हा मला समाधान मिळतं। बरं, असा एखादा बॉलर आहे ज्याची तुम्हाला भीती वाटते आजही? समवन लाइक ब्रेटली किंवा असं खूप आहेत, डेल स्टेन आहे। असे खूप बॉलर आहेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये। मुरलीधरन एक आहे की जे वर्ल्ड क्लास बॉलर आहेत। त्यांच्याविरुद्ध रन करणं अवघड आहे, पण ते एक आव्हान आहे की एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून जेव्हा तुम्ही अशा बॉलर्स विरुद्ध रन करता तेव्हा विचार करा की तुम्हाला किती आनंद मिळतो। कारण की स्वतः विचार करता की हा बॉलर इतका चांगला आहे की त्याच्याविरुद्ध रन करणं कठीण आहे।
आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या विरुद्ध रन बनवता तेव्हा खूप आनंद मिळतो. तर असे काही बॉलर सांगू शकता का ज्यांच्या विरुद्ध रन केल्यास तुम्हाला खूप आनंद होईल? सर, एक बॉलर आहे जो नेहमीच माझ्या मनात होता, पण मी कधी त्याच्या विरुद्ध खेळलो नाही इंटरनॅशनल लेव्हलला. तो म्हणजे शेन वॉर्न. त्यांच्या विरुद्ध रन बनवणं हे बघा, माझ्या त्यांच्या विरुद्ध खेळण्याची माझी नेहमी इच्छा होती. मी त्यांच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची, मी त्यांच्या विरुद्ध IPLमध्ये खेळलोय. पण जर त्यांच्या विरुद्ध खेळलो असतो तर रन केले असते. कारण की ते एक वर्ल्ड क्लास बॉलर आहेत. खूप मोठे स्पर्धक होते. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध रन करणं हे एक वेगळंच समाधान देणारं असतं. गौतम, अनेक लोक असं म्हणतात की पाकिस्तान बरोबर आपण क्रिकेट खेळलं नाही पाहिजे, ज्या प्रकारचे संबंध आहेत भारत पाकिस्तानमध्ये. हे बघा, तो एक पॉलिटिकल डिसिजन आहे. मला वाटतं की सरकारने हा निर्णय घ्यायचा असं माझ्या मते, की भारत पाकिस्तानमधील क्रिकेट महत्त्वाचं आहे. जसं की आज तुम्ही म्हणाल की इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांविरुद्ध खेळणार नाहीयेत, तर क्रिकेटमधली ती मजा निघून जाईल. तुम्ही जर भारत आणि पाकिस्तान खेळत असाल तेव्हा व्ह्यूवरशिप बघा, लोकांची अपेक्षा बघा, लोकांचे चेहरे बघा, त्यांचं टेन्शन बघा. जसं आम्ही मागचा वर्ल्ड कप सेमीफायनल आम्ही खेळलो होतो पाकिस्तान विरुद्ध. ज्या पद्धतीने रिएक्शन होत्या भारतामध्ये, ज्या प्रकारचा आनंद झाला होता लोकांच्या मनात पाकिस्तानविरुद्ध जिंकलो तेव्हा. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी भारत-पाकिस्तान एकत्र खेळणं खूप जास्त गरजेचं आहे. हे खरं आहे का की लोक म्हणतात की आता पाकिस्तानला हरवलं ना, मग फायनल जिंकलात नाही जिंकलात चालेल? हो, हे तर नेहमी सुरुवातीपासूनच होत आलंय. जेव्हा तुम्ही पाकिस्तान विरुद्ध खेळता, तेव्हा सगळे हेच म्हणत असतात, पाकिस्तान विरुद्ध जिंका, बाकी काही नाही झालं तरी फरक नाही पडत. फायनल जिंका किंवा नका जिंकू. तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळणं भारतासाठी खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळे एक फन येतं, एक स्पर्धा निर्माण होते आणि अग्रेशन सुद्धा येतं. तर मग आता जर पुढच्या वर्षी मार्चमध्ये पाकिस्तानची टीम येईल तर तुम्ही लोकांना वचन देता का की त्यांची चांगलीच धुलाई केली जाईल? सर, प्रयत्न करू शकतो, वचन नाही देऊ शकत. कारण जर तुम्ही मागचा रेकॉर्ड पाहिलात भारत-पाकिस्तान विरुद्ध, तर सातत्याने त्यांच्या विरुद्ध चांगलं प्रदर्शन केलंय आपण आणि आशा आहे की पुढे असं चालू ठेवू. तुम्ही मागील काही मॅचेस पाहिल्या तर आय थिंक भारताचं त्यांच्या विरुद्ध रेकॉर्ड खूप चांगला आहे जिंकण्यामध्ये. त्यामुळे होपफुली असंच खेळत राहू आणि जेव्हा पाकिस्तान भारतात येईल तेव्हा त्यांना पुन्हा हरवू चांगल्या पद्धतीने. सर, तुमचं लग्न कधी होणार? आता तरी इतका वेळ सुद्धा नाहीये की लग्नाचा विचार करता येईल. कारण जितकं क्रिकेट सध्या खेळतोय आणि जेव्हा कधी संधी मिळेल आणि एखादी मुलगी मिळेल, तेव्हा मी नक्की लग्न करेन. गौतम, माझ्याकडे आरोप प्रत्यारोपांची खूप मोठी यादी आहे, पण एका ब्रेकसाठी थांबावं लागेल. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये गौतम गंभीरवर जनतेकडून आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. जेव्हा आधी सेहवाग आऊट झाला आणि नंतर जेव्हा सचिनही आऊट झाला तेव्हा लोकांनी तर आशाच सोडली होती. मी सोडली नव्हती सर, हॉनेस्टली. कारण वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत क्रिकेट स्टार गौतम गंभीर यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये क्रिकेटर गौतम गंभीर यांच्यावर आरोप आहे की त्यांना नेहमीच इनसिक्युअर फील होत असतं. वन डे मध्ये तुम्ही अनेक वेळा ड्रॉप झालात, कसोटीमध्ये अनेक वेळा ड्रॉप झालात आणि त्याचा परिणाम मेंदू आणि मनावर इतका झाला की तुम्हाला आजही भीती वाटते. सर, अगदीच. जर आपण जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळत असाल तर कॉम्प्लेसंट होऊ शकत नाही. कारण इतकी स्पर्धा आहे इंडियामध्ये आणि माझा जो भूतकाळातील अनुभव आहे, तर मला कधी इनिशियली आधी मला जास्त वेळ खेळायला दिलं नव्हतं. तर असंही माझ्या मनात बसलं आहे की आजही मला वाटतं की मी 2 किंवा 3 सामन्यामध्ये रन नाही बनवले तर मला ड्रॉप केलं जाईल. पण तसंही ते एका प्रकारे चांगलंच आहे आणि वाईटही आहे. आणि खराब ह्यासाठी की मी स्वतःवर खूप हार्ड होतो त्यावेळी. कारण 2 सामन्यामध्ये रन नाही बनवले तर मी स्वतःवर खूप प्रेशर घेतो. बट चांगलं यासाठी की मी नेहमी स्वतःला तयार ठेवतो आणि मला वाटतं की प्रत्येक सामन्यात रन बनवायचे आहेत आणि प्रत्येक सामन्यात त्याच इंटेन्सिटीने खेळायचं आहे, जसं की तो माझा पहिला गौतम, सामना आहे. तुमची जी कामगिरी आहे ती इतकी चांगली आहे. तुम्ही टीमचे व्हाईस कॅप्टन आहात, टीमचे कॅप्टनही होता. मग आता तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये की आता कोणी तुम्हाला बाहेर काढेल. सर, बघा, माझे भूतकाळातील अनुभव असे आहेत की जे तुमच्या खूप खोलवर रुततात आणि आता खूप कठीण आहे त्यांना बाहेर काढणं. ते तुमच्या डोक्यात फिरत राहतात आणि तीच गोष्ट माझ्या बाबतीत झाली की मी कितीही प्रयत्न केला, मी कितीही स्वतःला समजवलं की माझी जागा निश्चित आहे, मला आता काही फरक पडत नाही, मला कोणी ड्रॉप करू शकत नाही. पण ते खरं नाहीये. जर तुम्हाला खरं जाणून घ्यायचं असेल तर मला आजही तितकंच इन्सिक्युअर फील करतो जितकं मी सुरुवातीला करत होतो जेव्हा मी टीममध्ये आलो. ही गोष्ट माझ्यासाठी नेहमीच वर्क करते. माहीत नाही इतरांसाठी करते की नाही, पण माझ्यासाठी नक्कीच करते. कारण की ते मला नेहमी टोचवर ठेवतं आणि नेहमी हंग्री ठेवतं मला रन्स बनवायला, अजून जास्त रन बनवायला आणि एका प्रकारे ते चांगलंही आहे. काय हे त्याच इन्सिक्युरिटीमुळे आहे की कधी तुम्ही 97 वर, कधी 98 वर, कधी 96 वर आउट होत असता? असू शकतं सर. कारण मी अनेकदा तुम्हाला असं वाटतं की
आता शतक करायचंय आणि त्या शतकाच्या हव्यासात रश ऑफ ब्लड म्हणून म्हणा किंवा अजून काही तुमचं लक्ष त्या 97 वर केवळ त्या 3 धावांवर राहतं. तुमच्या मनात फक्त 100 घुटमळत असतं. जे माझ्यावर अनेक वेळा झालंय. जेव्हा मी 90s जेव्हा 100च्या खूप जवळ असतो, तेव्हा मला वाटतं की 100 पूर्ण करायचेत आणि मी एक-एक धाव घेताना चुकतो. पण मला वाटतं की लवकरात लवकर 100 पूर्ण करावं. कारण की तो दबाव जास्त सहन करू शकत नाही. वर्ल्ड कप फायनल आम्ही पाहिली होती. जेव्हा 3 धावा बाकी होत्या, तेव्हा तुम्ही पूर्ण ताकद लावली होती त्या धावा काढण्यासाठी. हो, मला खूप पश्चाताप आहे. कारण मी जेव्हा बाद झालो, तेव्हा मी स्वतःलाच म्हटलं, की कदाचित 3 धावा आयुष्यभर नेहमी आय विल रिग्रेट धीस 3 रन्स फॉर रेस्ट ऑफ माय लाईफ. माहीत नाही अशी संधी पुन्हा कधी मिळेल का, की असं कधी होईल, की वर्ल्ड कप फायनल चालू आहे आणि मी 97 वर असेन आणि त्या 3 धावा राहून जातील 100 बनवण्यासाठी. अशी संधी माहीत नाही पुन्हा मिळेल की नाही. पण ॲट द सेम टाईम जर तुम्ही पाहिलात, की जर मी 100 धावा केल्या असत्या आणि इंडिया मॅच हारली असती, जसं महिला जयवर्धने 100 केल्यावरती श्रीलंका हरली होती, तर ते शतक त्यांच्यासाठी इतकं मौल्यवान नाहीये. पण जर मी 97 धावा केल्या आहेत आणि हायेस्ट रन बनवले आहेत आणि वर्ल्ड कप जिंकलोय, तर त्याचा आनंद आहे. पण आयसिंग ऑन द केक झालं असतं, याच्यापेक्षा काही चांगलं झालं नसतं. मी 100 बनवले असते आणि मी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा भाग झालो असतो. पण जर मला पर्सनली विचारलं तर ते 3 धावा मला आयुष्यभर खूप त्रास देतील. बघा, जेव्हा आधी सेहवाग आउट झाला आणि त्यानंतर जेव्हा सचिन आउट झाला, तेव्हा लोकांनी तर आशाच सोडली होती. मी नव्हती सोडली सर, हॉनेस्टली. कारण की कारण जर तुम्ही हॉनेस्टली तुम्ही कोणत्याही माणसाला विचारा, जर आधीच आशा सोडली तर सर्व काही संपलं असतं. जर सचिन आणि सेहवाग आउट झाले होते, तरी आमच्याकडं स्ट्रेंथ होती की आम्ही कोणत्याही परिस्थितीतून तुम्ही तुम्ही जगातील नंबर 1 टीम फक्त 2 खेळाडूंमुळे नाही होऊ शकत. जगातील नंबर 1 संघ आणि वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी प्रत्येकाचं योगदान खूप आवश्यक आहे. जे 11 खेळाडू मैदानात उतरतात त्यांचं सगळ्यांचं योगदान आवश्यक आहे किंवा 1-2 खेळाडू तुम्हाला जगातील नंबर 1 किंवा वर्ल्ड चॅम्पियन नाही बनवू शकत. पण जेव्हा सचिन आउट झाला, तेव्हा एकदा तरी तुमच्या हृदयाचा ठोका चुकला असेल ना? नाही सर, कारण माझ्या माझ्या हातात बॅट होती. त्याच्यापेक्षा जास्त काही महत्त्वाचं नव्हतं. माझ्या हातात बॅट होती. जोपर्यंत मी क्रीजवरती होतो, मला कोणत्या गोष्टीची भीती नव्हती. हो, पण जर मी आउट झालो असतो, ड्रेसिंग रूममध्ये गेलो असतो, तर कदाचित मला भीती वाटली असती. मी जो पण फील्डवर होतो, मला माहीत होतं की मी शेवटपर्यंत खेळलो तर आम्ही सामना जिंकू. आणि जेव्हा तुम्ही आउट झालात तेव्हा? ती अशी स्टेज होती की तेव्हा आम्ही जिंकणारच होतो. ती मॅच आय थिंक तोपर्यंत मोस्ट 95% आम्ही जिंकलोच होतो तो. कारण 50 रन हवे होते 50 बॉलमध्ये आणि आमच्याकडे युवी येणं बाकी होतं. युवराज अशा पद्धतीच्या फॉर्ममध्ये होता की तिथून आम्हाला तो सामना जिंकायला हवा होता आणि तसंच झालं. आणि धोनी त्यावेळेस अप्रतिम खेळत होता. पण मी जेव्हा आउट झालो तेव्हा मला 19 किंवा 95% मला हे वाटत होतं की वी शुड विन धिस गेम. आणि खरंच ते फोटोज त्या सामन्याचे जो जिंकला होता आणि ज्या पद्धतीने लोकांनी उत्सव साजरा केला होता, तो आजही लोकांच्या मनामध्ये आहे. नक्कीच त्यावेळेस सगळ्यांना कळलं होतं की एक खेळ, स्पोर्ट, क्रिकेट या देशाला किती युनाइट करू शकतो आणि किती आनंद देऊ शकतो, की मागे इतक्या कॉन्ट्रोव्हर्सी झाल्या होत्या, जे घोटाळे झाले होते. त्या काळात लोकांनी हे सगळं विसरून ज्या पद्धतीने तो विजय साजरा केला, की जर तुम्ही एखादा खेळ या देशाला, लोकांना एकत्र आणू शकतो, तर यावरून कळतं की आम्ही असं काहीतरी केलंय ज्यामुळे देशाचं की ड्रीम फुलफिल झालं आहे. आपण बोलत होतो तुमच्या इन्सिक्युरिटीबद्दल. काही क्रिकेटपटूंनी सांगितलं की तुम्ही रनआउट खूप वेळा होता. प्रत्यक्षात तुम्ही खूप वेगाने धावता. तुम्ही तरुण आहात असं असूनही 3 वर्षात 6 वेळा रनआउट झालात. सर, माझ्या क्रिकेटबद्दल वीरूसोबत मी खूप खेळलो आहे. त्यामुळे माझी आणि वीरूमधली अंडरस्टँडिंग खूपच कदाचित इतरांशी इतकी नसेल, कारण आम्ही एकत्र खूप खेळलो आहे. भले मग दिल्लीसाठी, ONGCसाठी, भारतासाठी. त्यामुळे आमची अंडरस्टँडिंग खूप वेगळ्या लेव्हलची आहे. जेव्हा मी धोनी आणि आम्ही धाव घेतो, आय थिंक आम्ही दोघांची रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. पण माझी आणि वीरूची किंवा धोनीसोबतची अंडरस्टँडिंग जितकी चांगली आहे, तितकी इतरांसोबत नाही आहे. आणि मे बी ते एक कारण असू शकतं, की मी रनआउट होतो. एक एक मला अजूनही आठवतं, जे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मी क्वार्टर फायनलमध्ये धावबाद झालो होतो, युवी बरोबर. आणि ज्या टप्प्यावर मी धावबाद झालो होतो, तो खूप महत्त्वाचा होता. पण अंडरस्टँडिंगवरती अवलंबून असतं, की पार्टनरशी तुमची कशी अंडरस्टँडिंग किती चांगली आहे तुमच्या पार्टनर बरोबर. जर माझी अंडरस्टँडिंग चांगली आहे, तर मी हार्डली रनआउट होतो. जेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध रनआउट झाला होता, तेव्हा युवराजने तुम्हाला सांगितलं असेल ना, की भाऊ मी सेहवाग नाहीये, एवढा जोरात धावू शकत नाही मी. हो, मॅच नंतर बोलला होता तो मला, पण सामना जिंकल्यावर विजयाचा आनंद इतका होता, की मला खूप राग येतो आणि मला खूप जास्त राग आला असता. पण मॅच जिंकलो त्यामुळे तो निवळला होता. त्या क्षणी राग आला होता, पण युवीने जेव्हा मॅच जिंकवली आणि मॅन ऑफ द मॅच झाला, आय थिंक तेव्हा सगळं संपलं. तुम्ही आणि सेहवाग जेव्हा एकत्र खेळत असता, तेव्हा खूप बोलत असता. आम्ही बोलतो कारण तुम्ही बघितलं तर ओपनिंग बॅटिंग एक अशी गोष्ट आहे जी सर्वात जास्त प्रेशर, सर्वात जास्त कठीण गोष्ट आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. नवा बॉल खेळणं, नवी विकेट, बॉलर्स फ्रेश असतात. तर तुम्ही जर आपल्या पार्टनरसोबत बोलणार नसाल, तर मग अर्थातच तुम्ही कसे रिलॅक्स होणार ना. देअर आर टाइम्स आम्ही काय बोलत एकत्र असता तुम्ही? डिपेंड्स करतं सर, काहीही. म्हणजे एकमेकांना रिलॅक्स करण्यासाठी, कॉन्फिडन्स देण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे 11 खेळाडू जेव्हा 11 खेळाडूंच्या विरुद्ध खेळत आहात,
कठीण कंडिशनमध्ये नवा बॉल आहे, बॉलर फ्रेश आहे, प्रत्येक गोष्ट तुमच्या विरुद्ध. जर तुम्ही तुमच्या बॅट्समन आपल्या पार्टनर बरोबर बोलणार नाही तर रिलॅक्स कशी होणार? बाकी दुसरं कोणीच नाही करणार. तर मग तेच कोणत्याही प्रकारे केलं, जोक केला किंवा किंवा काहीही किंवा केलं, एखादं गाणं गायलं. गाणं गायलं, गाणं काही केलं सर, गाणं गायलं, जोक केलं, काही थट्टा मस्करी केली, पण प्रयत्न करतो की एकमेकांना रिलॅक्स ठेवावं, जेणेकरून परफॉर्मन्स चांगला होईल. काय तुम्ही हे मान्य करता की वीरेंद्र सेहवाग नेहमी तुमच्यासाठी लकी ठरतात, त्यांच्याबरोबर तुम्ही खेळता तेव्हा तुमची कामगिरी चांगली होते? मी आय थिंक वीरेंद्र सेहवाग बरोबर जशी माझी ऑफ द फील्ड अंडरस्टँडिंग आहे, त्यामुळे ती पण मला खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुमचं ऑफ द फील्ड एकमेकांबरोबर चांगलं रिलेशन असेल, तर ऑन द फील्ड पण आय थिंक ते रिफ्लेक्ट करतं. जेव्हा एकमेकांबरोबर आम्ही बॅटिंग करत असतो, तर अ, ती अंडरस्टँडिंग इतकी चांगली आहे, की ती एकमेकांना कम्फर्टेबल ठेवतो. रनिंग बिटवीन द विकेट इतकी चांगली आहे, की अंडरस्टँडिंग इतकी चांगली आहे, की ते माझ्या गेमला चांगल्या प्रकारे ओळखतात. मी त्यांच्या गेमला चांगल्या प्रकारे ओळखतो आणि एक प्रकारे आम्ही शेअर सुद्धा करतो, की हे तुम्ही बरोबर करताय, हे तुम्ही चुकीचं करताय, हे बरोबर करताय, तुम्ही हे करा. अशी ही वेळ आली आहे, की मी बोललो आहे, की त्यांना, की मी ह्या बॉलर विरुद्ध कम्फर्टेबल नाहीये. तर मी त्यांना सांगितलंय, की मी ह्या बॉलर विरुद्ध अनकम्फर्टेबल आहे, तुम्ही फेस करा. हे फक्त एका अंडरस्टँडिंगमुळेच येऊ शकतं. तुम्ही दुसऱ्या कोणाच्या आणि ज्याच्याबरोबर अंडरस्टँडिंग नाहीये, तुम्ही त्याला हे सांगू शकत नाही. असं कितीतरी वेळा झालं आहे. मी त्यांना सांगितलंय, की मी ह्या बॉलर विरुद्ध अनकम्फर्टेबल आहे, तर तुम्ही याला खेळा. मला याला जास्त नाही असं खेळायचंय. कधी झालंय का की तुम्ही सेहवागला सांगितलं की या गोलंदाजाविरुद्ध अनकम्फर्टेबल आहे आणि त्यांनी त्या बॉलरची इतकी धुलाई केली की त्याची बॉलिंग बंद करावी लागली? हो, असं झालंय. मी बोललो आहे, की मी या बॉलर विरुद्ध अनकम्फर्टेबल आहे. 1-2 वेळा बोललो आहे. यात काही लाज वाटण्यासारखं नाहीये. कारण की कोणीही कोणाविरुद्ध अनकम्फर्टेबल होऊ शकतं किंवा काही होऊ पण शकतं. तर सेहवाग मी कधी कोणाच्या विरोधात अनकम्फर्टेबल होत नाही. तो प्रत्येक बॉलरला त्याच प्रकारे मारतो. सर ते तर सर होत असतील, टू बी ऑनेस्ट होत असतील, पण त्यांनी मला आतापर्यंत असं कधी सांगितलं नाहीये. पण ठीक आहे, की असं नाही की तुम्ही सगळ्यांविरुद्ध कम्फर्टेबल असू शकता. एक वेळ अशी येते जेव्हा बॉलर चांगली बॉलिंग करत असतो, तेही होत असतील. पण ज्या पद्धतीचे ते बॅट्समन आहेत, त्यांनी तर डॉमिनेट केलं आहे सगळ्यांच्या विरुद्ध. जी बॅट तुम्ही वापरत आहात, मी असं ऐकलंय की ती सुद्धा तुम्हाला तीच बॅट वापरता जी सेहवागने तुम्हाला दिली आहे. फॉर्च्युनेटली आजपर्यंत त्यांनी मला जी बॅट दिली आहे ती माझ्यासाठी खूप लकी ठरली आहे. भले तो 2020चा वर्ल्ड कप असो, तेव्हा 2007 मध्ये जी बॅट दिली होती ती सुद्धा, आणि त्याच्यानंतर मी डबल 100 बनवले होते ऑस्ट्रेलिया विरुद्ध. तर आजपर्यंत जी मला बॅट दिली त्यातून मी खूप धावा केल्या आहेत. तर इट्स काइंड ऑफ अ लकी चार्म फॉर मी. मग ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे की सेहवागने दिलेल्या बॅटने जेव्हा तुम्ही बॅटिंग कराल तेव्हा रन बनतील. सर तुम्ही अंधश्रद्धा म्हणू शकता, कारण की मी जेव्हा रन नाही बनवत त्यांना म्हणतो की मला बॅट द्या. गौतम, सचिन तेंडुलकर इतके मोठे खेळाडू आहेत, जगात त्यांचं इतकं नाव आहे. इतक्या मोठ्या काळापासून ते खेळतायत. जेव्हा त्यांच्याबरोबर खेळतात तेव्हा कुठेतरी कॉम्प्लेक्स येतो का? इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येतो का? इतक्या मोठ्या खेळाडूबरोबर मी खेळतोय. नाही सर, कारण मी कधीच कोणाची कॉपी करण्याचा प्रयत्न केला नाही आणि क्रिकेटला आयडलाइज करण्याचा प्रयत्न केला नाही. आय थिंक माझी माझी इंडिव्हिज्युअलिटी आहे आणि मी नेहमीच प्रयत्न करतो की माझ्या हातात आहे, जोपर्यंत माझ्या हातात बॅट आहे तोपर्यंत मला कॉम्प्लेक्स करण्याची काहीच गरज नाहीये. आणि मी कधी कोणाची, तुम्हाला कॉम्प्लेक्स तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही कोणाची कॉपी करण्याचा प्रयत्न करता, तुम्ही कोणासारखे बनण्याचा प्रयत्न करता. मला स्वतःची एक वेगळी ओळख बनवायची होती आणि मी ती नेहमीच स्वतःची ओळख बनवली आहे. त्यामुळे मला कोणत्याच गोष्टीचा कॉम्प्लेक्स नाही झाला आजपर्यंत. जर तुमचे एखादे आयडल असतात तर तो तुम्हाला कॉम्प्लेक्स येतो. तर माझं क्रिकेटमध्ये कोणीच आयडल नाहीये. क्रिकेटमध्ये आयडल नाहीये तर त्या व्यतिरिक्त आयुष्यात कोणी आयडल आहे? एकच, शहीद भगत सिंग. मी नेहमीच त्यांच्याबद्दल विचार करतो. मला वाटतं की ते सर्वात मोठी प्रेरणा आहेत आणि मी आजपर्यंत कोणतं पुस्तक वाचलं असेल, तर आजपर्यंत कोणतेही पुस्तक वाचून संपवलं असेल, तर पूर्णपणे त्यांच्याबद्दल असेल. त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच आयडल नाहीये. माझा एक प्रश्न आहे, पण त्याआधी नमस्कार गौतमजी. नमस्कार. आणि मी आपणास शुभेच्छा देऊ इच्छिते, कारण की करोडो भारतीयांचं स्वप्न तुम्ही वर्ल्ड कप जिंकून हो, पूर्ण थँक यू. केलं. माझा प्रश्न वर्ल्ड कप बद्दलच आहे, की जी ट्रॉफी दिली गेली होती, जसं की न्यूज चॅनलवर बघितलं होतं आम्ही, की ती रेप्लिका होती. जेव्हा तुम्हा लोकांना दिली गेली तेव्हा तुम्हाला फील नाही झालं की ती रेप्लिका होती जी तुमच्या हातात होती? हो, मला अजूनही, खरं सांगू का, मला विचाराल तर मला अजूनही माहीत नाही, की मला नाही वाटलं की ती रेप्लिका होती. मला वाटलं होतं की ती ओरिजिनल ट्रॉफी आहे. बाकी नंतर जे न्यूजमध्ये आलं होतं त्याबद्दल मला नक्की काही माहीत नाहीये. कारण जेव्हा मी ट्रॉफी पकडली होती तेव्हा मला वाटलं की ती ओरिजिनल ट्रॉफी असेल. कारण एवढा मोठा कार्यक्रम होता. नाही, जसं की म्हणजे चॅनल वगैरेमध्ये दाखवण्यात आलं होतं, तर त्यावेळी तुम्ही लोकांनी BCCI किंवा ICCला प्रश्न विचारले नाहीत का, की असं का केलं? हो, हॉनेस्टली BCCIने स्वतः ICCला प्रश्न विचारला असेल. कारण एवढा मोठा कार्यक्रम होता, एवढा मोठा वर्ल्ड कप होता, तर रेप्लिका देऊ शकत नाही ना. तर संपूर्ण जग खेळत आहे ना. तर एवढी मोठी टुर्नामेंट आहे, तुम्ही जिंकता आणि ती ओरिजिनल ट्रॉफीच मिळायला हवी असं वाटतं. आणि मला वाटतं की ती ओरिजिनलच असावी. नक्कीच, ॲक्चुअली आमच्या भावनेशी जोडली गेली आहे नाही, नक्कीच म्हणून तुमच्याच नाही तर आमच्याही, कारण की तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्याच. सर्वांच्या, आय थिंक. हो, कारण की आम्ही खूप मेहनत केली होती आणि मला वाटतं की सर्वात महत्त्वाची ती ट्रॉफी होती. तिच्यासाठी संपूर्ण देश स्वप्न पाहत होता, तर ती ओरिजिनलच असावी. थँक यू. तुम्ही कधी
विचारलं BCCIच्या एखाद्या अधिकाऱ्याला किंवा कर्णधार MS धोनीला विचारलं होतं का की बाबा ती खरी होती की खोटी होती ते तर कळू देत? अनफॉर्च्युनेटली असं झालं की त्यानंतर वेळच नाही मिळाला. कारण की 2 दिवसानंतर IPL सुरू झालं होतं. मग सगळे हेच विचार करत होते की आता ही ट्रॉफी कोणाला मिळणार? तर हेच डोक्यामध्ये मला अजूनही वाटतं की एवढा मोठा कार्यक्रम असेल तर मला नाही वाटत की इट शुड बी इट कॅन बी डुप्लिकेट. इट कॅन बी डुप्लिकेट. गौतम आणखी काही आरोप आहेत पण एका ब्रेकसाठी मला थांबावं लागेल. आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये गौतम गंभीरवर जनतेकडून आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. मला शाहिद आफ्रिदीबद्दल एकच गोष्ट सांगायची की तो आजही तितकाच जुना आहे जेव्हा त्याने खेळायला सुरुवात केली होती. ते आजही डोक्याने अजूनही 16 वर्षांचेच आहे. कारण ज्या प्रकारे त्याने टिप्पणी केली आहे ह्यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही मी त्याच्यासाठी. कारण की वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत क्रिकेटपटू गौतम गंभीर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये क्रिकेट स्टार गौतम गंभीर यांच्यावर आरोप आहे की यांना खूप लवकर राग येतो. गौतम, जेव्हा आम्ही तुम्हाला मैदानात बघतो तेव्हा तुम्ही रिलॅक्स दिसत नाही. चेहऱ्यावर राग असतो, डोळ्यात सुद्धा राग असतो. मे बी तो राग नाही, ती एक पॅशन आहे. कधी कधी त्या पॅशनमध्ये जर राग येत असेल तुम्हाला तर फक्त जिंकण्याची इच्छा असते. इट डिझायर टू विन. कारण तुम्ही इंडियासाठी खेळत असा तुम्ही विचार नाही करत की आज जाऊन एन्जॉय करणार आहे. कदाचित जिंकल्यानंतर किंवा निकालानंतर मॅचचे शेवट जातो तुम्ही जितका होतात का एन्जॉय करा. मला पर्सनली असं वाटतं की जेव्हा तुम्ही आपल्या देशासाठी मॅच खेळत असता त्यामुळे तेव्हा फील्डवरती एन्जॉय करू शकत नाही. कारण की तो तुमचा जॉब आहे, तुमच्यावर लोकांच्या अपेक्षा आहेत मला असं वाटतं. त्यामुळे तुम्ही आत गेल्यावरती 100% द्या आणि त्यानंतर तुमच्याकडे वेळ आहे एन्जॉय करण्यासाठी. महेंद्रसिंग धोनी तुम्हाला नाही समजत का की कॅप्टन कूल कसा असायला हवा? सर, सगळ्यांची पद्धत वेगळी असते ना. त्यांचं जी स्वतःची पद्धत आहे ज्या ते स्वतःला रिलॅक्स करत असतात. त्यांची स्वतःची पद्धत आहे मॅच खेळण्याची. मी असा विचार करत नाही की ते असं करतात तर मीही असं करावं. आय थिंक माझी स्वतःची पद्धत आहे. मी आधीपासून अशाच प्रकारे क्रिकेट खेळत आलोय. त्यामध्ये काही बदल करायची गरज नाहीये. मी नेहमी हा विचार करतो. तुम्ही खूप वेळा असं ऐकलं असेल की रिझल्ट तुमच्या हातात नसतात. तुम्ही फक्त 100% द्या, बाकी नंतर जे होईल बघितलं जाईल. माझ्या आयुष्याची फिलॉसॉफी काय, मला असं वाटतं की माझ्यासाठी जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. जिंकणं, कारण अल्टिमेटली तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी जर मॅच हारलात आणि परत आलात तर तुम्हाला काहीच आनंद मिळणार नाही. भले मग तुम्ही 100% दिला असो, 200% दिला असो. तुमच्यासाठी तुम्ही जेव्हा मैदानावर जाता तुम्ही 2 संघ खेळता, एकाला जिंकायचं असतं. आणि जर मी जिंकलो तर मला आनंद मिळणार आहे. आणि हे नाही की मी खूप प्रयत्न केला, खूप चांगलं क्रिकेट खेळलो, हरकत नाही आपण जिंकलो नाही तरी. फॉर मी विनिंग इज इम्पॉर्टंट. कारण मैदानात मी जिंकण्यासाठी जातो. तर त्यानंतर जे होतं त्यानंतर मी एन्जॉय करू शकतो. पण जेव्हा मी 6-7 तास फील्डवर असतो त्या स्टेजवरती माझ्या डोक्यात फक्त क्रिकेट असतं आणि माझ्यासाठी जिंकणं हे फार महत्त्वाचं असतं. कोणती अशी मॅच आहे जी हारल्याचं सगळ्यात जास्त दुःख झालं तुम्हाला? एक मॅच आहे ती म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी मधली पाकिस्तान विरुद्धची मॅच. आय थिंक आम्हाला ती जिंकायला हवी होती, ज्यात मी 57 रन केल्या होत्या आणि रनआउट झालो होतो. ती मॅच मी खूप वेळा प्रयत्न केला आहे विसरण्याचा, पण अजूनही डोक्यातून जात नाहीये ती. ती आम्ही खूप काळानंतर पाकिस्तान विरुद्ध मॅच खेळत होतो आणि युनिस खानचं त्या मॅचपूर्वी एक कमेंट आली होती की इंडियाला हरवणं त्या मॅचमध्ये हे त्यांचं खूप मोठं ड्रीम आहे. आणि ऑब्व्हियसली ती गोष्ट खूप मला मोटिवेट करत होती. आणि ज्या पद्धतीने मी त्या मॅचमध्ये फलंदाजी करत होतो आणि नंतर जसा रनआउट झालो ती गोष्ट मला ती गोष्ट अजून विसरता आली नाहीये. ती मॅच जिंकायला हवी होती, आम्ही हारलो होतो साऊथ आफ्रिकेमध्ये. तुम्हाला तो रनआउट लक्षात आहे, पण जनतेला आठवतं जेव्हा शाहिद आफ्रिदी बरोबर तुमचं 2007 मध्ये भांडण झालं होतं. हे बघा, हीट ऑफ द मुवमेंट असतं सगळं. तुम्ही बघितलं तर हीट ऑफ द मुवमेंट खूप गोष्टी घडत असतात. जसं मी तुम्हाला म्हटलं की इंडिया आणि पाकिस्तानची लँग्वेज सारखी आहे, त्यामुळे खूप गोष्टी पर्सनल वाटायला लागतात. तर अशा गोष्टी घडत असतात. पण मे बी त्यानंतर मी हे रिअलाईज केलं की ज्या पद्धतीच्या फॉर्ममध्ये मी त्यावेळेस होतो आणि त्यानंतर जेव्हा माझ्यावर बंदी घातली जाते, इंडिया ते मॅच पुढचे 1-2 मॅच हारले असते किंवा एखाद दुसरी मॅच हारली असती तर मी स्वतःला सगळ्यात जास्त स्वतःला झालं दोष काय दिला होतं असता त्या मी. दिवशी? हे बघा, त्या गोष्टी मी बोलू शकत नाही इथे, कारण की खूप वैयक्तिक गोष्टी आहेत त्या. ज्या लँग्वेजमध्ये बोललो होतो आम्ही, काही शब्दांची देवाणघेवाण झाली होती. अशा गोष्टी घडत असतात क्रिकेटमध्ये, स्पेशली म्हणजे अशा शिव्या दिल्या गेल्या ज्या तुम्ही जनतेसमोर सांगू नक्कीच शकत हो. नाही. नक्कीच. आणि त्यानंतर काही दिवसांनी कमरान अकमल बरोबरही वाद झाला होता. हे बघा, कामरान अकमल सोबत तर कामरान माझा चांगला मित्र आहे. असं नाही की कामरान अकमल आणि मी चांगले मित्र आहोत. पण मैदानावर अनेक वेळा असं होतं की दोन्ही संघ जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असतात आणि अशा स्टेजवर मॅच होती जिथे मी एक शॉट मारला आणि त्याने अपील केली, पण मी नॉट आउट होतो. मी त्याला इतकंच बोललो की मी नॉट आउट आहे, उगाच अपील करत बसू नकोस, असंच काहीतरी बोलणं झालं होतं. आणि मग तेव्हा वातावरण थोडंसं गरम झालं होतं. ते कॉन्व्हर्सेशन थोडं हिटेड झालं, मग ड्रिंक्स झालं आणि त्यानंतर वातावरण गरम झालं. हेच रिॲक्शन होतं त्यावेळेस, असं काही खास झालं नव्हतं तेव्हा. थोडंफार वातावरण गरम झालं होतं, पण ज्या स्टेजवरती मॅच होती
मला वाटतं एशिया कपची मॅच होती. जो जिंकणार तो क्वालिफाय करणार होता. की क्वालिफाय होत होतं की जर त्या स्टेजवर आउट झालं असतं तर अवघड झालं असतं संघाला जिंकणं. ते एक असं म्हणायचं की शाहिद आफ्रिदीसोबत जेवढं घडलं होतं, तेवढं कामरान अकमलसोबत घडलं नव्हतं. पण कमरान अकमल खूप अपील करतो ना. फक्त कामरान अकमलच नाही, पूर्ण पाकिस्तान संघच खूप अपील करतो. आणि अकमलचा आवाज ऐकत असतो आम्ही मागून, नेहमी आवाज येत असतो शाबाश शाबाश. त्यामुळे डिस्टर्ब तर होतच असेल प्लेअर. सवय झाली आहे आता. एक गोष्ट चांगली आहे की पाकिस्तानवर खूप जास्त खेळत नाही आपण, नाहीतर कान खराब झाले असते. जेवढी ते अपील करतात. हे जाणून बुजून कॉन्सन्ट्रेशन खराब करण्यासाठी केलं जातं. हे बघा, प्रत्येक विकेटकीपर वेगळा असतो. प्रत्येकाची शैली वेगळी असते. आता तुम्ही एम.एस. धोनीला बघा, तो इतका बोलत नाही मागून, जितका अकमल बोलत असतो. प्रत्येकाची वेगळी वेगळी विचारसरणी आहे. प्रत्येक कीपर वेगळा असतो. पण जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असता, तेव्हा एवढं काही बॉदर करत नाही. कारण मैदानावर इतके लोकं ओरडत असतात, त्यामुळे त्यात काही विशेष फरक पडत नाही. वेळा जेव्हा पण ते तर प्रेशर तुमच्या अगदी मागे उभं राहून तुमच्या कानात बोलत असतात. कमीत कमी क्रिकेटमध्ये एक गोष्ट चांगली की जेव्हा बॉलर बॉल टाकत असतो, तेव्हा बॉल टाकायला लागतो, तेव्हा पूर्ण शांत असतं. तर मे बी त्या त्या गोष्टीने तेव्हा इतका फरक पडत नाही. पण हो, जेव्हा प्रेशर जास्त असतं किंवा जवळपासचे फिल्डर ओरडत असतात, तेव्हा कदाचित प्रेशर अजून जेव्हा वाढतं. तुमचं ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी नेहमी भांडण होत असतं, तर त्याचं कारण काय असतं? पाकिस्तानची आम्ही समजू शकतो, कारण एक भावना तशी आहे. बघा, मागच्या मागच्या काही वर्षांपासून बघाल तर ऑस्ट्रेलिया आणि इंडिया जगातल्या टॉप टीम्स आहेत. जर तुम्ही बघितलं ऑस्ट्रेलियाला जर कोणी चांगली कॉम्पिटिशन दिली असेल, तर मागच्या वेळी आता इंग्लंडने हरवलं त्यांना नो डाउट. पण त्याआधी जर कोणी त्यांना हरवलं असेल, तर ती इंडिया आहे. भले मग ते ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन असो किंवा मग लोक इंडियामध्ये. तर खूप खुश झाले होते, की रिकी पॉन्टिंगच्या अहंकाराला टक्कर दिली गौतम गंभीरने. जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलिया खेळायला जातो, तेव्हा मी नेहमी प्रयत्न करत असतो, की चांगलं खेळावं. ज्यामुळे लोकांना समजेल, की बेस्ट टीम इन द वर्ल्ड विरुद्ध वन ऑफ द बेस्ट टीम इन द वर्ल्ड विरुद्ध खेळताना, त्याविरुद्ध रन बनवताना सॅटिस्फिकेशन खूप मिळतं. IPLच्या दरम्यान सुद्धा मी ऐकलं होतं, जेव्हा तुम्ही कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता, तेव्हा डॅनियल बरोबर सुद्धा तुमचे बरेच वाद झाले होते. डॅनियल क्रिस्टल मी तितकं ओळखतही नव्हतो आणि ना माझं काही त्याच्याबरोबर इंटरॅक्शन झालं होतं. मी त्याला फक्त एवढंच म्हणालं होतं, की "मी तुम्हाला ओळखत नाही आणि मला ओळखायचंही नाहीये." पण जे लोक टीव्हीवर मॅच पाहत असतात, जे रिपोर्ट करत असतात किंवा जी जनता बघत असते, त्यांना असं वाटतं, की गौतम गंभीरच्या मनात आलं तर तो समोरच्याचा गळा देखील पकडू शकतो. नाही सर, मी इतका मजबूत नाहीये, एखाद्याचा गळा पकडेल. पण हो, इतकाच प्रयत्न असतो, की मैदानात जाईल तेव्हा मी मॅच जिंकून येईन. बाकी काही डोक्यामध्ये नसतं माझ्या. कारण वर्तमानपत्रात अशाच बातम्या छापून येतात. मी एक हेडलाईन बघितली, पुन्हा आला गंभीरला राग, सगळीकडे माजला हाहाकार. असा काही हाहाकार माजला नव्हता सर किंवा असं एखादं वादळ नव्हतं आलं. पण हो, काही वेळा राग येतो मला. एक व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्ही थोडे मॅच्युअर होत असता, तेव्हा खूप गोष्टी शिकायला मिळतात. जसं की स्टेन वॉटसन विरुद्ध झाला होता तो प्रकार. त्यानंतर बॅन झालो होतो मी. त्यानंतर मी खूप मोठा धडा घेतला होता, की मी असं कधीच आयुष्यामध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमधून बॅन होऊ शकत नाही. कारण बॅन हा एक मोठा खूप टॅग असतो, जो मिटवणं खूप खूप कठीण असतं. मग त्यानंतर रिअलाईज केलं, की ही गोष्ट घडू नये. आय थिंक आय हॅव कंट्रोल अ लॉट, बट वन्स इन अ व्हाईल हीटेड आर्ग्युमेंट्स होत असतात. पण ठीक आहे. तुम्ही वाद जर होणं ठीक आहे, पण कोपर मारणं म्हणजे हे तर ते मला वाटतं हॉनेस्टली सांगायचं तर मला अजूनही असं वाटतं, की मी ते जाणून-बुजून केलं नव्हतं. ते क्षणात घडलं होतं. कारण की मी सेकंड रनसाठी पळत होतो अँड इट जस्ट हॅपन इन द मोमेंटम. पण ठीक आहे, ते झालं. मॅच रेफरीने बंदी घातली माझ्यावर. तेही ठीक आहे. पण त्यानंतर रिअलाईज केलं, की ही अशी गोष्ट पुन्हा होऊ नये. स्वतःवर कंट्रोल ठेवायला हवं. गौतम, जेव्हा फायनल आपण जिंकलो, त्यानंतर शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानात जाऊन एक विधान केलं आणि तुमच्या संदर्भात त्यांनी म्हटलं, की जे हिंदुस्थानी आहेत त्यांचं हृदय पाकिस्तानींसारखं मोठं असू शकत नाहीये आणि तो म्हणाला होता, की त्यांचं मन इतकं स्वच्छ आणि विशाल नाही, ज्या प्रकारे तुम्ही बोलला होता त्याच्याशी त्यानुसार. हे बघा, मी शाहिद आफ्रिदीबद्दल एकच गोष्ट सांगेल, तो आजही जसाच आहे तसा 16 वर्षांपूर्वी होता. तो ॲज अ इंडिव्हिज्युअल अजून मोठा झाला नाहीये. 16व्या वर्षात त्याने डेब्यू केला होता. त्यांचा आजही मानसिकदृष्ट्या तसाच आहे. ज्या पद्धतीने त्यांनी कमेंट केली आहे त्यावरनं तर यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही त्याच्यासाठी. कारण की मला अजूनही आठवतं, की मी तेव्हा म्हटलं होतं, की मॅच जिंकतो, वर्ल्ड कप जिंकतो, तर तो 26/11च्या व्हिक्टिमसाठी असेल. तर त्यामध्ये कोणती कॉन्ट्रोव्हर्सी क्रिएट केली नव्हती मी. काही नाही, माझी फक्त एक वैयक्तिक इच्छा होती. आणि जर त्याला शाहिद आफ्रिदीने ती गोष्ट वेगळ्या पद्धतीने किंवा त्यांनी त्याला जातीय रंग दिला. तुम्ही म्हणाला होता, की आपला जो विजय आहे ती एक श्रद्धांजली आहे त्या त्या व्हिक्टिम्सना, त्या लोकांना जे 26/11 मध्ये मरण पावले. एक्झॅक्टली. आणि ही माझी पर्सनल विश होती. तुम्हाला कोणी विचारेल, की ही गोष्ट तुम्ही कोणाला डेडिकेट कराल, तर ती स्वतःची तुमची इच्छा आहे. तर माझी इच्छा होती, की ह्या विजयाने त्यांना ट्रिब्यूट द्यायचं आहे 26/11च्या व्हिक्टिम्सला. बाकी ज्या पद्धतीने ही गोष्ट त्याला मॅनिप्युलेट करून सांगितलं, त्यावरून हेच समजतं, की ते अजूनही तितकाच लहान आहे, जितका तो 16 वर्षांपूर्वी होता. तर त्यांना थोडं मोठं होण्याची गरज आहे आता. वाटत नाही, की अजूनही झाला तर पुढे होईल म्हणून.
गौतम, हे खरं आहे का की जर तुम्ही क्रिकेट खेळत नसता तर तुम्ही आर्मीमध्ये गेला असता? 100%. आय थिंक आजही माझं पहिलं प्रेम, पहिलं पॅशन आर्मीच आहे आणि हे सुरुवातीपासूनच आहे. आणि आज जर तुम्ही मला जर मला विचारा की अंतिम स्वप्न काय आहे, तर मी हे सांगेन की जर मी काहीही, कोणत्याही स्वरूपामध्ये आर्मीशी संबंधित असू शकलो किंवा आर्मीच्या लोकांसाठी काही करू शकलो, तर हे माझं अंतिम स्वप्न आहे. आणि शाळेत देखील मी जेव्हा लहान होतो, तेव्हा सगळ्यांना माहीत होतं की आर्मीत जाणार. पण पण योगायोगाने, दुर्दैवाने 12वीतच मी रणजी ट्रॉफी खेळलो आणि मग सगळ्यांनी घरात समजवलं, की "तू फक्त एकच पाऊल दूर आहेस भारतासाठी खेळण्यापासून. जर रणजी ट्रॉफीमध्ये चांगलं करतोस, तर तू भारतासाठी खेळू शकतोस." 12थमध्ये मी रणजी ट्रॉफी खेळलो होतो आणि तेच एक कारण आहे, की मी क्रिकेट सुरू ठेवलं. पण आजही सर्वात मोठं पॅशन आर्मी आहे. म्हणजे ह्याचा अर्थ तुमच्यात अग्रेशन आहे, राग आहे आणि तो तुम्हाला पाकिस्तानवर उतरवायचा आहे, मग तो आर्मीमध्ये असो किंवा क्रिकेटच्या मैदानात असो. नाही सर. सर, फक्त पाकिस्तान विरुद्धच नाही, तर मला असं वाटतं की आपल्या देशासाठी काहीतरी करणं फार गरजेचं आहे. बिकॉज आपल्याला असे इंडिव्हिज्युअल हवेत की जे आधी स्वतःपेक्षा देशाचा विचार करतील. माझं कायमच हे स्वप्न राहिलंय की जर मी कोणत्याही प्रकारे देशासाठी काहीतरी करू शकलो, तर त्यावेळेस माझ्या हेच डोक्यात होतं की आय थिंक माझ्यासाठी सर्वात सर्वात मोठे हिरो आहेत ते जवान आहेत, जे सोल्जर्स आहेत, जे देशाचं रक्षण करतात. भले मग ते आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समधून असतील. आय थिंक बाकी कधी कोणाला किती प्रसिद्धी मिळो त्याने काही फरक नाही पडत. भले तो क्रिकेटर असो, बॉलिवूड स्टार असो किंवा राजकारणी असो. ॲक्चुअल फेम किंवा खरे नायक जे आहेत, ते देशाचे जवान किंवा आर्मीचे लोकं आहेत, जे आत्तापर्यंत देशाचे रक्षण करत आहेत. सो दॅट इज माय हार्ट गोज फॉर देम. आणि जर तुम्ही मला विचारलं माझी अंतिम इच्छा काय आहे, मी कोणत्याही प्रकारे त्यांच्यासाठी काही करू शकलो, तर त्यापेक्षा मोठं समाधान मला मिळणार नाही. तुम्ही सांगत आहात की देशासाठी काहीतरी करायला हवं, पण अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे की क्रिकेटसाठी आधी देश येतो का की आधी पैसा येतो? पण हे आरोप थोड्या वेळाने लावणार आहे एका ब्रेक नंतर. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर गौतम गंभीरवर आणखी एक आरोप. सर, मोठे खेळाडू आय थिंक लोक बनवतात, मोठं कोणी नसतं असं. माझ्यासाठी सगळे एक समानच आहेत. भले मग ते इंडिया टीममध्ये कोणीही खेळत असो. वेलकम बॅक. आज आपण आपकी अदालतमध्ये आरोप लावत आहोत, प्रश्न विचारत आहोत गौतम गंभीर यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये क्रिकेटर गौतम गंभीर यांच्यावर आरोप आहे की हे फक्त पैशासाठी खेळतात. गौतम, तुम्ही म्हणत होता, सल्ला देत होता की सगळ्यांनी देशासाठी काहीतरी करायला हवं. पण इम्प्रेशन असं आहे की फक्त तुम्हीच नाही तर बाकीचे क्रिकेटरही सध्या फक्त पैसे कमवण्यासाठी खेळतायत. सर, कसं? बघा, मी तुम्हाला उदाहरण देतो. मला समजलंय की जर टेस्ट क्रिकेट खेळतात तर त्याला 7 लाख रुपये मिळतात. वन डे खेळतात तर 4 लाख रुपये मिळतात. आणि जर IPL गौतम गंभीर खेळतात तर 79 लाख रुपये मिळतात. तर मग ऑब्व्हियसली 79 लाख तर नाही सोडणार तुम्ही. बघा सर, हे माहीत नाही लोकांना माहीत आहे की नाही. जसं की तुम्ही फक्त 5 मॅचेस खेळता IPLच्या, तर फक्त 5 मॅच नंतर तुम्हाला पूर्ण पैसे मिळतात. तर मग यामध्ये काही लोकांनी मागेही खूप असं म्हटलं होतं की 5 मॅच नंतर मी खेळलो नसतो तर काही झालं नसतं आणि खेळलो जरी नसतो तरी काही फरक पडला नसता जास्त. याआधी खूप मोठा वाद झाला होता की मी वेस्ट इंडिजचा दौरा चुकवला होता पण IPL चुकवली नव्हती. बिशन सिंग बेदी जे आपले माजी कर्णधार आहेत, त्यांनी म्हटलं की गौतम गंभीरला एप्रिल-मे वर्ल्ड कप फायनलच्या दरम्यान दुखापत झाली होती आणि कारण की त्याला IPL खेळायचं होतं म्हणून त्याने इलाज नाही केला. हे खरं आहे? पहिल्यांदा तर ड्यू रिस्पेक्ट टू मिस्टर बेदी, त्यांना फॅक्ट्स माहीत असायला हव्यात की खरं काय आहे यामध्ये. मला अशी काही गंभीर दुखापत झाली नव्हती. ती फक्त एक छोटीशी निगल होतं. त्यांनी इतकं क्रिकेट खेळलं, त्यांना माहीत असायला हवं की निगल प्रत्येक क्रिकेटर जितके क्रिकेट आजकाल खेळतोय प्रत्येक खेळाडूला कोणत्या ना कोणत्या प्रकारची छोटीशी दुखापत होतच असते. तर वर्ल्ड कप फायनलमध्ये मी धाव घेताना पडलो होतो आणि त्यानंतर मी ऑब्व्हियसली इतका आनंद होता की हे मला रिअलाईज नाही झालं की माझ्या खांद्याला मार लागलाय. 2 दिवसांनी मला थोड्याशा वेदना झाल्या. पण मी फिजिओला दाखवलं, KKRच्या फिजिओला दाखवलं. तो म्हणाला की असं काही नाहीये. तर मी खेळत होतो, संपूर्ण IPL खेळलो. एकदम फिट होतो मी त्यावेळेस. थ्रोही केले होते, सगळ्या गोष्टी केल्या. पण मुंबई इंडियन्स विरुद्धची शेवटची मॅच होती, लीग मॅच होती कोलकात्यामध्ये आणि त्यामध्ये पुन्हा एकदा पडलो होतो फील्डिंग करत असताना. त्यानंतर मी थ्रो मारला होता आणि त्यानंतर ती दुखापत, ते दुखणं वाढलं होतं. तर मी आणि माझ्या टीमने ठरवलं की 22nd मॅच होती आणि त्यानंतर मॅचनंतर आम्ही ठरवलं की जर दुखणं वाढलं आहे तर MRI करूया. तर 23rd एक्झॅक्टली MRI केला मुंबईला जाऊन. 22nd कोलकात्यामध्ये मॅच होती आणि 25th प्लेऑफची मॅच होती. तर 23rd मी फिजिओसोबत सकाळी लवकर जाऊन, जेव्हा संध्याकाळी टीम परत येणार होती, मी सकाळी जाऊन MRI करून घेतला. 24th रिपोर्ट आले MRIचे, कारण एका दिवसानंतर MRIचे रिपोर्ट्स येत असतात. 24th रात्री रिपोर्ट्स मिळाले. 25th आमची प्लेऑफची मॅच होती. तुम्हाला एक्झॅक्ट गोष्ट सांगतोय.
25ला प्लेऑफची मॅच होती आणि फिजिओ म्हणाला की रिपोर्ट्स आले आहेत. मी म्हटलं की मला काही रिपोर्ट्स असू दे, मला ही मॅच खेळायची आहे. ही माझी पर्सनल विश आहे. तर त्याने म्हटलं की एकदा चर्चा करूया. मी म्हटलं काही रिपोर्ट असो, मला ही मॅच खेळायची आहे. कारण के-के-आर पहिल्यांदाच प्लेऑफ्समध्ये पोहोचला आहे. मी कॅप्टन आहे. मी कोणत्याही प्रकारे टीमला लेट डाउन नाही करू शकत न खेळून. मी त्यांना फक्त हे विचारलं होतं, की जर मी ही मॅच खेळतो, तर किती फरक पडेल, किती नाही? तर तो म्हणाला, की काही फरक पडणार नाही, काही बदलणार नाही. तर मी म्हटलं, की काहीही बदललं नाही तरी मी ही मॅच खेळणार. धिस इज माय पर्सनल हे पहा, डिसिजन. तुम्हाला दुखापत झाली आहे, MRI रिपोर्ट तुम्ही पाहिलाही नाही आणि तरीही तुम्ही मॅच खेळायचा आग्रह धरत होतात. तर लोकांना हेच वाटेल ना, फक्त पैसा हे बघा, कमवण्यासाठीच तुम्ही मॅच खेळतात. त्यावेळेस माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती, की के-के-आरने मला इतका सपोर्ट दिला आहे. सपोर्ट स्टाफने, ओनर्सने मला खूप साथ दिली आहे. आज पहिल्यांदा ते 3 वर्षानंतर आम्ही प्लेऑफ्समध्ये पोहोचलो होतो. मग जर इंजुरी असली किंवा मग माझ्या खांद्याला काही झालं असेल, तर मला ही मॅच खेळायची आहे. कारण कोणत्याही प्रकारे मी माझ्या टीमला निराश नाही करू शकत. एक्झॅक्टली हेच घडलं होतं. काही लपवायचं असतं तर पहिली गोष्ट ही आहे, तर मी 24ला BCCIला मेलच केला नसता. माझ्या स्कॅन्सचे 24ला रिपोर्ट्स आले आणि 25ला सकाळी आम्ही स्कॅन मेल केले. जर आम्ही 25 तारखेला थांबवून 26 तारखेला केले असते तरी चाललं असतं. पण 25ला आम्ही यासाठी केले कारण यात हे लपवण्यासारखं बघा, काहीच नव्हतं. इम्प्रेशन काय तयार झालं, जर तुम्ही तुमची दुखापत लपवली नसती, तर BCCIने तुम्हाला सिलेक्ट केलं नसतं ॲज अ कॅप्टन फॉर वेस्ट इंडिज टूर. सर सिलेक्टर्सना माहितीच नव्हती की किती मोठी दुखापत आहे. सर खरं सांगायचं तर इंजरी नव्हतीच. ही इंजरी आणि जे सिलेक्शन झालं होतं ते IPLच्या दरम्यान झाली होती. इंजरी जी मला झाली ती 22 तारखेला झाली आहे. 22 तारखेपूर्वी मी कॅप्टन झालो होतो वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी. त्यावेळेस मी इंजर्ड झालो नव्हतो. जर असं काही झालं असतं तर मी स्वतः सिलेक्टरला सांगितलं असतं, मला नाही जायचं, तुम्ही मला नका कॅप्टन बनवू. जर तुम्ही 25 तारखेला मॅच खेळला नसता, दुखापत अधिक वाढली नसती, तर तुम्ही वेस्ट इंडिजला गेला असता, देशासाठी खेळला सर असता. जर 24 तारखेला फिजिओने मला सांगितलं असतं की 4 ते 6 आठवड्याचा ब्रेक घ्यायला हवा, तर मी वेस्ट इंडिजला तेव्हाही गेलो नसतो. हे लोकांना समजून घ्यायला हवं. जेव्हा फिजिओने सांगितलं 4 ते 6 आठवड्याचा ब्रेक हवा आहे, तर 25 तारखेच्या मॅचने काही फरक पडत नाही. एक मॅच खेळल्यामुळे काही दुखापत वाढली नाही ना, मी असं काही केलंय. मी आउटही लवकर झालो आणि त्या दुखापती काही जास्त वाढली नव्हती. जेव्हा फिजिओने 4 ते 6 आठवड्याची विश्रांती सांगितली, तेव्हा एका मॅचने काही फरक पडत नाही. तर लोकांनी जी कॉन्ट्रोव्हर्सी क्रिएट केली की जी 25ची मॅच खेळलो नसतो तर वेस्ट इंडिजला गेलो असतो, तर ही पूर्णपणे खोटी आहे. त्यात काही तथ्य नाही. आता हे इम्प्रेशन का तयार होतात? जेव्हा वर्तमानपत्रात छापून येतं, टीव्हीवर आम्ही पाहतो, की गौतम गंभीरला शाहरुख खानने 11 कोटींमध्ये खरेदी केलं. हो सर. हां, आता हे लोकांना कारण की हे सर्व जाहीर झालंय की आम्हाला किती पैसे मिळतात. त्यामुळे लोकांना असं वाटतं की आम्ही फक्त पैशांसाठी खेळतो. पण मी पूर्वी तुमच्यासारखाच त्यांना होतो. वाटतं की त्यांनी तुम्हाला विकत घेतलंय, त्यामुळे तुम्हाला खेळावंच लागेल. अगदीच नाही. अँड आय थिंक धिस इज ॲब्सोल्युटली रॉंग. शाहरुख एक असा माणूस आहे, मी असं म्हणतो की आजपर्यंत या संपूर्ण स्पर्धेत त्याने एकदाही असं दडपण टाकलं नाही की मला खेळायलाच हवं. ना कोणत्याही मालकाने, ना कोणत्याही सपोर्ट स्टाफने, ना ती जी कोचने. शेवटची मॅच होती, त्यासाठी तुमच्यावर के-के-आर कडून, शाहरुख खान कडून काही दबाव नव्हता का? काहीही नाही. काहीच नाही. कोणी काही बोललं देखील नाही. तो माझा पर्सनल डिसिजन होता. कारण की मी ॲज अ कॅप्टन माझ्या टीमला निराश करू इच्छित नव्हतो. माझ्यावर जबाबदारी होती के-के-आरची. कारण की त्यांनी विचार करून कॅप्टन बनवलं होतं मला. जर त्यांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवला असेल, तर माझी जबाबदारी होती की ती मॅच मी खेळावी. म्हणून मी ती मॅच खेळलो होतो. जेव्हा आणि जसा शाहरुख आहे, त्याने आजवर कधीही त्या मॅच पूर्वीही एकदाही असं नाही म्हटलं की तुला ही मॅच खेळावीच लागेल. आय थिंक मला वाटतं की तो माझा वैयक्तिक निर्णय होता. त्यात के-के-आरचा काही हस्तक्षेप नव्हता आणि मी तो निर्णय घेतला होता की ती मॅच मी खेळणार. लोकांना हे फॅक्ट्स माहिती असायला हवेत, तेव्हा पुढे बोललं पाहिजे. लोकांना हेही सांगा की सगळ्यात महागडे खेळाडू कसे झालात? खूप सर मोठमोठे खेळाडू होते ज्यांच्यावर बोली लागत होती. पण गौतम गंभीरवरच शाहरुख खानने 11 करोड रुपये का लावले? सर मोठे खेळाडू आय थिंक लोक ठरवतात. मोठं कोणी नसतं टू बी ऑनेस्ट. माझ्यासाठी सगळे खेळाडू एक समानच आहेत. मग तो भारतासाठी खेळणारा कोणीही असो. माझ्यासाठी सगळे समान आहेत. फ्रॉम ईशान टू विराट टू एनीवन, MS धोनीपर्यंत सगळे एक समान. जेव्हा आपण देशासाठी खेळतो तेव्हा कोणी छोटा-मोठा नसतो. बाकी हो, जर शाहरुख खानने किंवा इतर फ्रँचायझीने माझ्या बाबतीत काही विचार केला असेल, तर त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला असेल. हां, त्यांना वाटलं असेल की मी 100% देऊ शकतो, की त्यांच्या दृष्टीने मी चांगलं करू शकतो. जर कदाचित एखादी फ्रँचायझी तुम्हाला घेते, तर तुम्ही इतके महागडे खेळाडू बनू शकत नाही. जेव्हा तुमच्यासाठी 3 किंवा 4 फ्रँचायझी घ्यायची इच्छा ठेवत असेल, तेव्हा तुमचा इतका दर वाढत असतो. बट आय थिंक त्यांनी जर माझ्यावर विश्वास ठेवला होता, तर माझी वैयक्तिक जबाबदारी होती की जर त्यांनी माझ्यावर इतका विश्वास दाखवला आहे, तर माझं कर्तव्य बनतं की मी ते परतफेड करू शकेन त्याची, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवलाय. कदाचित हे एक कारण होतं की मी ती मॅच खेळायला आलो होतो. मनी पॉइंट ऑफ व्ह्यूने नाही, इमोशनल पॉइंट ऑफ व्ह्यूने. पण तुम्हाला हे वाईट वाटलं नाही का, की तुम्ही दिल्लीचे राहणारे आहात? नेहमी
दिल्लीमध्ये राहिलात, दिल्लीसाठी खेळलात, परंतु IPL साठी तुम्ही बाबू मोशाय बनलात. मला कोलकात्याच्या लोकांकडनं जेवढं प्रेम आणि पाठिंबा मिळाला आणि ज्या पद्धतीने लोकांनी मला स्वीकारलं आणि ते खरंच खूप विशेष प्रेम कौतुक- मिळालं, पण कोलकात्याचे लोक रागावले असं मी ऐकलंय की त्यांनी दादाला हटून तुम्हाला कॅप्टन बनवलं म्हणून. हे बघा सर, पहिल्या मॅचमध्ये मी सांगतो, पहिल्या मॅचमध्ये फार लोक आले नव्हते, बट त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर सगळ्या मॅचेस हाऊसफुल होत्या आणि इडनचा हाऊसफुल असणं म्हणजे लोक तुम्हाला पाठिंबा देत आहेत. जिथे 70-75 हजार लोक बसू शकतात आणि जर ते सगळे तुम्हाला सपोर्ट करतात तर त्यावरून हे समजतं की लोक कारण तुम्हाला की मी असं ऐकलंय की कोलकातामध्ये लोक फक्त एकाच व्यक्तीला क्रिकेटपटू मानतात, सौरभ गांगुलीला, आणि त्यालाच बघायला येतात. हे बघा, हे काही खरं नाहीये. जर हे खरं असतं तर यावेळी लोक IPLचे सामने बघायला आलेच नसते ना. हो, पहिल्या मॅचमध्ये मी मान्य करतो की इतके लोक आले नव्हते, पण त्यानंतरच्या 6 सामन्यात बघा तर सगळं ग्राउंड फुल होते. खूप लोकांचं असं म्हणणं आहे की IPL ला फारच महत्व दिलं जातं. उदाहरण द्यायचं झालं तर रिकी पॉन्टिंगचं, उदाहरण द्यायचं झालं तर मायकल क्लार्कचं. ते IPL यासाठी नाही खेळले कारण देशासाठी दुसऱ्या स्पर्धेत खेळायचं होतं. पण भारतीय क्रिकेटर्समध्ये ही गोष्ट दिसून नाही आली. IPL ही BCCIची एक टुर्नामेंट आहे आणि IPL इज जस्ट लाइक डोमेस्टिक टुर्नामेंट. जर इंडियन खेळाडू IPL खेळणार नाही तर ती चालणार कशी ना? जर तुम्ही लोक हे विसरतात की IPL ही आपली स्पर्धा आहे, जशी रणजी ट्रॉफी, देवधर ट्रॉफी किंवा दिलीप ट्रॉफी सारखी जशा घरगुती स्पर्धा आहेत. तुम्ही फक्त IPL मधले पैसे बघता, पण तुम्हाला त्यातले फायदे दिसत नाहीयेत का? किती खेळाडू मिळाले तुम्हाला? तुमची बेंच स्ट्रेंथ किती स्ट्रॉंग झाली आहे IPL मुळे? समवन लाइक युसुफ पठाण, रवींद्र जडेजा, गोनी असे खेळाडू, रिद्धिमान साहा हे खेळाडू IPL मध्ये चांगले खेळले आणि इंडियासाठी देखील खेळले. जेव्हा तुम्ही बोलता की तुमचं पूल ऑफ प्लेयर किंवा तुमची बेंच स्ट्रेंथ चांगली असली पाहिजे, तर हे पण बघू शकता की तुम्ही IPL मुळे किती प्लेयर्स मिळाले आहेत, जे बाकी इतर देशांना नाही मिळालेत. मला अजूनही आठवतं की अँड्रू फ्लिंटॉप म्हणाला होता, जेव्हा त्यांना आम्ही 6-0 ने हरवलं होतं इंडियामध्ये, त्यांनी म्हटलं होतं की 6-0 ने इंडियाने आम्हाला हरवलं होतं. त्याचं कारण आहे की IPL मुळे इंडियन प्लेयर्स खूप फ्रीडमने खेळत आहेत. त्यांना एक फ्रीडम मिळालं आहे, त्यांना एक सिक्युरिटी मिळाली आहे. ते IPL मध्ये चांगले खेळतात, ते फ्री होऊन खेळत असतात. तर IPLचे खूप पॉझिटिव्हज देखील आहेत. एवढे खेळाडू IPL ने भारताला दिले आहेत. तुम्ही हा फक्त काय विचार करताय की IPL फक्त पैशांसाठी खेळलं जातं? IPL तुम्हाला नवीन टॅलेंटही देतं. IPL मधून किती खेळाडू भारतासाठी IPL खेळले आहेत? पाहताना असं वाटतंय की तिथे तमाशा जास्त आहे, क्रिकेट कमी आहे. हे बघा, कदाचित प्रेक्षकांसाठी किंवा बाहेरच्यांना वाटत असेल की IPL मध्ये तमाशा जास्त आहे, पण एखाद्या क्रिकेटरला विचाराल तर तो म्हणेल की IPL तितकंच प्रेशरायझिंग आहे जितकं भारतासाठी सामना खेळणं. कारण की IPL मध्ये टॉप खेळाडू खेळत असतात, सगळ्या टीम अगदी संतुलित आहेत. IPL मध्ये क्रिकेट उत्तम नसतं तर इतकं यशस्वी झालं नसतं. मला तुम्हाला विचारायचंय की शो बिझनेसमध्ये तुम्हाला काही रस आहे का? तुमचे डिसेंट लुक असूनही तुम्ही फारसे दिसत का नाही जाहिरातींमध्ये? हे बघा, मी क्रिकेटर आहे आणि माझं काम क्रिकेट खेळणं आहे. चांगली कामगिरी करणं आणि मैदानात मेहनत करणं. तर बाकी गोष्टी त्यासोबत येत असेल तर ठीक आहे, पण बाकी गोष्टींमध्ये लक्ष देत नाही मी. शोबिझ बद्दल मी विचार करत नाही फारसा, कारण की मला निवडलं गेलंय क्रिकेट खेळण्यासाठी आणि रन बनवण्यासाठी, बाकी गोष्टींसाठी नाही. बाकी गोष्टींसाठी इतर लोक आहेत ज्यांची स्वतःची इंडस्ट्री आहे. जर मला निवडलं आहे त्यासाठी तर मी कदाचित की मी जास्त ॲड केल्या असत्या, पण माझं काम आहे रन बनवणं आणि भारताला जिंकवणं आणि चांगली कामगिरी करणं. मी फक्त त्यावर लक्ष केंद्रित करतो. बाकी गोष्टी असतील तर गौतम, ठीक ते आहे. असं म्हणतात की तुमचे लुक्स इतके चांगले आहेत की तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता. कारण की खूप सारे क्रिकेटर्स असे आहेत ज्यांचे लुक्स एवढे चांगले नसतीलही तरीही ते सतत फिल्म स्टार्स बरोबर दिसत असतात. सर, याबाबत मी कधीही हॉनेस्टली कधीच विचार केला नाहीये आणि मला काही रस नाही त्यामध्ये जाण्यात. जोपर्यंत मी क्रिकेट खेळेन, पूर्ण मन लावून खेळेन, देशाला जिंकवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. बाकी इतर गोष्टींचा जेव्हा खेळ थांबवेन तेव्हा मी विचार करेन. पण फिल्म इंडस्ट्रीज आय थिंक दूरपर्यंत काही विचार केला नाही. जेव्हा तुम्ही शाहरुख खान बरोबर असता तेव्हा हा विचार नक्कीच येत असेल. नाही सर, कधीच नाही. मला वाटतं त्यांच्या क्षेत्राची स्वतःची जागा आहे आणि माझं काम आहे क्रिकेट खेळणं आणि चांगलं परफॉर्म करणं. तेवढ्यापर्यंतच मर्यादित राहू द्या सर. बाकी माझी अशी काही इच्छा नाही फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्याची. गौतम, खूप छान बोललात तुम्ही. तुम्ही तुमच्या क्षेत्रातच काम करायला इच्छुक आहात. आम्ही खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारले आणि तुम्ही प्रत्येक प्रश्नाची खूप स्पष्ट उत्तरं दिली. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर पाहूया आपकी अदालतमध्ये आजचे जज अमित भंडारी यांचा निर्णय आजच्या खटल्यावर. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला क्रिकेट स्टार गौतम गंभीर यांच्यावर. आपण त्यांच्याकडून हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की हल्लीचे क्रिकेटर्स केवळ पैशांसाठी खेळतात का? काय क्रिकेटर्ससाठी देश नंतर आणि पैसा आधी आहे का? आपण गौतम गंभीर यांच्याकडून समजून घ्यायचा प्रयत्न केला की ते सतत इतके नर्वस का होतात, ते 100 रन बनवण्याआधी आउट का होतात. आम्ही त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न केला की त्यांच्या इनसिक्युरिटी मागे काय कारण आहे. आपकी अदालतमध्ये आता वेळ आहे आजचे जज अमित भंडारी यांच्या निर्णयाची.
जितकं मी गौतमला ओळखतो लहानपणापासून, 11 वर्ष आम्ही रूम पार्टनर होतो, कोणालाही माहिती नसेल. पण तो जो काही खेळलाय अगदी अंडर 19 पासून आतापर्यंत भारतासाठी खेळला, मला कधीच वाटलं नाही की तो कधी रिलॅक्स होता. त्याला नेहमीच असं वाटतं की रन करायचे आणि भारताला जिंकवायचंय. आणि जितके पैशाच्या गोष्टी झाल्या, गौतमसाठी पैसा आधीही महत्वाचा नव्हता आणि आताही नाहीये. आजही तो अशा मुलांना मदत करतो ज्यांना क्रिकेट खेळायचं आहे. जर गौतमकडे एखादा मुलगा गेला आणि म्हणाला की मला क्रिकेटर बनायचं आहे, तर गौतम पहिला व्यक्ती असतो दिल्लीमध्ये जो मदत करतो. अनेक खेळाडू असे जे रणजी ट्रॉफीमध्ये जे फक्त गौतममुळे खेळू शकतात, ना की सिलेक्टरच्यामुळे खेळत आहेत. म्हणून माझा निर्णय असा आहे की गौतमची निर्दोष मुक्तता करण्यात यावी. आम्हाला आशा आहे गौतम गंभीर हा जोश टिकवून खेळत राहतील, देशासाठी धावा करत राहतील, हिंदुस्थानला जिंकवत राहतील आणि स्वतःही क्रिकेटमध्ये खूप नाव कमवतील. आमच्या खूप शुभेच्छा आहेत की एक दिवस असा येईल जेव्हा गौतम गंभीर भारतीय संघाचा कर्णधार बनेल, जे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. आजचा शो इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात आपली पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.